नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर माझ्या नणंदबाई आल्या होत्या, तर मला पण शेतात घेऊन गेल्या त्यांच्या. मग आम्ही पूर्ण फॅमिलीच शेतात गेलो. मी, माझा मुलगा, माझे मिस्टर, हे हे माझे मिस्टर, नंदीचा मुलगा, अशा आम्ही सगळे मस्त जेवायला झाडाखाली दुपारी सावलीला मस्त बसलो, मस्त एन्जॉय केला. मस्त जेवणं करत असतानाच हे पाहिजे माझे नंदावे, ह्या माझ्या ननंदबाई. साडी आवरायला लागल्या. शूटिंग चालू आहे म्हणून ते जेवायलेले आहेत मस्त सावलीखाली बसून. हे माझे मिस्टर पण काहीतरी बोलत होते. इथं माझे नंदावे बसलेले आहेत. हे पहा, पपईचं झाड कसं लावलेलं आहे माझ्या नंदेने. मस्त शेड केलेलं आहे पत्र्याचं शेतामध्ये. आता सध्या शेतामध्ये काहीच नाही, खूप ऊन आहे. तर आम्ही मस्त सावलीखाली बसलेलो असतानाच एकदम माझं समोर लक्ष गेलं, तर एकदम मला हरिणच दिसलं. तर बहुतेक ती मादी असेल आणि तिचं पिल्लू पाडस असं एकामागे एक चलत होती मस्त उन्हामध्ये. मग मी सर्वांना दाखवले, पहा कसं काय हरिण दिसत आहे म्हणून. तर मग सर्वजण आम्ही त्या हरणाकडेच पाहत होतो. छान वाटायला होतं एकदम उन्हामध्ये, पण चालत होते रखरख करत त्या उन्हामध्ये. तर मला वाटत होतं की त्यांना पाणी ठेवावं प्यायला, पण ते माझा मुलगा गेला पाणी ठेवतो म्हणला, केळी टाकतो ह्यांना खायला. तोवर ते मस्त असे लगेच पळायलाच लागले, एकामागे एक पळत सुटले. ते पाणी ठेवता आलं नाही, त्यांना काही खायला पण देता आलं नाही, पळून गेले. कसे पळालेत लांब लांब, ढांगा टाकत पळायलेत नुसते. एकदम गुप्त झाले, आता दिसेनासे झाले. नंतर मग मी आंब्याच्या झाडाखाली गेलोत. मी नंदेच्या मुलाला म्हटलं, चला आंबे पाडून द्या थोडेसे 2-4. कैरीचं पन्हं वगैरे करायला लागतं, घरी कैऱ्या लागतात. मग गेलात मग आम्ही आंब्याच्या झाडाखाली. मग माझ्या नंदेच्या मुलांनी वर झाडावर चढून थोडंसं आंब्याच्या झाडाला हलवून अशा कैऱ्या पाडल्या. एखादा डझन कैऱ्या पाडल्या असतील. मग मी सगळ्या गोळ्या केल्या. घेऊन आलात. मग मस्त आणखी झाडाखाली असं थोडं बसून गप्पा मारल्या. हा माझा मुलगा गप्पामध्ये काही सामील नव्हता, फोन घेऊनच बसलेला होता. झाडाखाली थोड्याशा गप्पा छप्पा केल्या. खूपच ऊन होतं, पण शेतामध्ये खूप गरमी होती. यावर्षी खूपच ऊन आहे. माझे मिस्टर, मी मस्त झाडाखालीच बसून राहिलो. शेतात काही कामं पण केले नाहीत आम्ही. थोडे 2-4 काही ते ढिगं वेचलेली होते, ती थोडीशी जाळली माझ्या नंदेने वगैरे, नंदेच्या मुलांनी. मग आम्ही मस्त एन्जॉय केला शेतामध्ये थोडासा, उन्हामध्ये का असे ना. आणि मग आवरावर चालू झाली आता बॅगा भरणं. सर्व आम्ही घरी येऊनच घेऊन गेलो होतो शेतामध्ये जेवायला. हे पाणी भरून ठेवलेलं त्यांनी, बोर आहे त्यांच्याकडं. झाडं पण लावलेत, पण काही सध्या झाडाला ना काही फळं वगैरे नव्हते. एक पपईचं झाड होतं, त्याला मस्त पपया लागलेल्या होत्या. असं पत्र्याचं शेड केलेलं आहे त्यांनी राहण्यासाठी शेतामध्ये. आम्ही मस्त लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो. गप्पा आता संपत आलेले आहेत. चला आता सरांना कंटाळा आलेला दिसते, आता चुळबुळ करायला लागलेले आहेत. आता घरी जायचा विचार चालू आहे, पण खूपच ऊन असल्यामुळं जरा सावलीखाली बसलेलो आहेत.
तर कसा वाटला व्हिडिओ? ओके, बाय बाय. सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कमेंट करा.